पहिलं 190व अनुच्छेद म्हणतं जागा रिक्त करणे. आता हे आपण एक एक बघूया. याच्यामध्ये पहिला समभाग अनुच्छेद 190चा असं सांगतं की कोणतीही व्यक्ती राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची सदस्य असणार नाही. एका वेळी दोन्ही सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारता येणार नाही. आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहाची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहोपैकी कोणत्याही एका सभागृहाची तिची जागा रिक्त करावी यासाठी राज्य विधिमंडळाकडून कायद्याद्वारे तरतूद केली जाईल. राज्य विधिमंडळाने अशी नियमावली तयार केलेली आहे असेल त्या नियमावलीप्रमाणे एक सदस्य हा दोन्ही सभागृहाचा एका वेळी सदस्य असू शकणार नाही. हे समजण्यासारखं आहे. दुसरं समभाग सांगतो की कोणतीही व्यक्ती पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्टित केलेल्या राज्यापैकी किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळाचे सदस्य असणार नाही. आणि एखादी व्यक्ती अशा दोन किंवा अधिक राज्याच्या विधिमंडळाची सदस्य म्हणून निवडली गेल्यास राष्ट्रपतीने केलेल्या नियमात विनिर्दिष्टित केला जाईल असा कालावधी समाप्त होताच अशा सर्व राज्यांच्या विधानमंडळातील त्या व्यक्तीची जागा जर तिने तत्पूर्वीच एक सोडून सर्व राज्यांच्या विधानमंडळातील आपल्या जागेचा राजीनामा दिला नसेल तर रिक्त होईल. म्हणजे एकाच राज्यामध्ये दोन्ही सभागृहाची सदस्यत्व एका वेळी एका व्यक्तीला घेता येणार नाही. त्याचप्रमाणे दोन राज्यांमधल्या विधिमंडळांमध्ये एखादी व्यक्ती निवडून आली असेल, एखादा माणूस खूप पॉप्युलर आहे, कर्नाटकमध्येही विधानसभेवर निवडून गेला आणि महाराष्ट्रामध्येही विधानसभेवर निवडून आला, तर अशा वेळी राष्ट्रपतींना ते अधिकार आहे. हे अधिकार इथं राष्ट्रपतींचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, राज्यपालांना अधिकार नाही. कारण इथे राज्यपालाचे अधिकार जर आपण विचारात घेतले तर राज्यपाल कुठल्या राज्याचा हा प्रश्न पडेल. म्हणजे याबाबत अधिकार महाराष्ट्राच्या राज्यपालाला आहे की कर्नाटकच्या राज्यपालांना आहे असा प्रश्न पडेल. म्हणून तो प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रपतीच्या सुपूर्द हे अधिकार केलेले आहे. राष्ट्रपती अशा वेळी इंटरफेअर करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून अशा सदस्याचं कुठल्याही एका विधानमंडळाचं सदस्यत्व निर्धारित करेल त्या तारखेपासून तो सदस्य त्या विधानमंडळाचा सदस्य राहणार नाही. ही आपण जेव्हा बघतो याच्यामध्ये तरतुदी आहेत. इथे विशेष प्रश्न निर्माण होण्याचं कारण नाही, फक्त प्रश्न निर्माण झाला तर एकच होऊ शकतो की अशी तरतूद का आहे. त्याचं उत्तर आपण चर्चेच्या ओघामध्ये जेव्हा बघतो तेव्हा हे राष्ट्रपतीकडे देण्याचं कारण काय आहे तर राज्याचा कारभार. आपण तिथे दोन राज्य इन्व्हॉल्ड आहे, मल्टी स्टेट इश्यू आहे. अशा वेळी या ठिकाणी राष्ट्रपतींनाच अधिकार देणं हे घटनाप्राप्त आहे. म्हणून राष्ट्रपती अशी काळजी घेईल की कुठलाही एक इसम एक सदस्य हा दोन राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य नसेल. अनुच्छेद 3 असं म्हणतं, राज्याच्या विधानमंडळाच्या एखाद्या सभागृहाचा सदस्य जर अनुच्छेद 191चा खंड 1 किंवा खंड 2 अन्वये उल्लेख केलेल्यापैकी कोणत्याही कारणामुळे अपात्र होईल तर किंवा अध्यक्षाला किंवा यथास्थिती सभापतीला संबोधून आपल्या जागेचा स्वतःच्या सहीनिशी रेखी राजीनामा देईल आणि अध्यक्ष किंवा यथास्थिती सभापती त्याचा राजीनामा स्वीकारेल तर तदनंतर त्याची जागा रिक्त होईल. म्हणजे याच्यामध्ये अनुच्छेद 3 मध्ये वरच्या दोन्ही याचा आढावा घेऊन, वरच्या दोन्ही समभागाचा आढावा घेऊन समभाग 3 अनुच्छेद 190चा असं म्हणतो की वर उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे दोन सभागृहाचा एक सदस्य राहणार नाही. जर कोणी झाला असेल तर त्याला एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याचप्रमाणे एक सदस्य हा दोन राज्यांच्या विधिमंडळाचा सदस्य असू शकणार नाही. तसा असेल तर राष्ट्रपती जी तारीख त्याला देईल त्या तारखेपासून त्याचं कुठल्या तरी एका राज्यातल्या विधिमंडळाचं सदस्यत्व रद्द केलं जाईल. आणि त्याशिवाय जर एखाद्या सदस्याने MLA MLC यांनी अध्यक्षाकडे, विधानसभेच्या अध्यक्षाकडे किंवा विधान परिषदेच्या सभापतीकडे आपला राजीनामा स्वखुशीने सहीनिशी सुपूर्द केला असेल आणि तो स्वीकारला गेला असेल तर त्या तारखेपासून त्याची जागा, सदस्यत्वाची जागा, त्याची उमेदवारी, त्याचं प्रतिनिधित्व हे रद्द समजलं जाईल. याला एक परंतु आहे. परंतु असे की उपखंड ख मध्ये निर्देश दिलेल्या कोणत्याही राजीनाम्याच्या बाबतीत मिळालेल्या माहितीवरून किंवा अन्यथा आणि त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर जर
असा राजीनामा स्वेच्छापूर्वक किंवा प्रामाणिकपणे दिलेला नाही अशी अध्यक्षाची किंवा यथास्थिती सभापतीची खात्री झाली तर तो तसा राजीनामा स्वीकारणार नाही. पण समजा असं एखाद्या वेळी प्रकरण आलं की त्याने राजीनामा दिलेला आहे, पण हा राजीनामा सदहेतूने दिलेला नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी बनावटगिरी त्यांनी केलेली आहे आणि ही आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्यांनी काहीतरी तडजोड करून असा मधला मार्ग काढलेला आहे. तर अशा वेळी राज्यपालांना त्याची चौकशी करण्याचा अधिकार असेल आणि चौकशीनंतर जर समजून आलं की त्यांनी स्वेच्छापूर्वक प्रामाणिकपणे आपला राजीनामा दिलेला नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये त्याचा राजीनामा स्वीकार होणार नाही. तर काय होईल, त्या ठिकाणी त्याच्यावरती अभियोग लावला जाईल. तो राजीनामा स्वीकारला म्हणजे मुक्त होऊन जाईल, पण त्यांनी केलेला जर फ्रॉड असेल तर तो फ्रॉड उजेडात येणार नाही. म्हणून त्याच्यासाठी प्राथमिक चौकशी वरून जर असं वाटलं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे, सदस्यत्व चुकीच्या मार्गाने मिळालेलं असेल किंवा चुकीच्या मार्गाने भासवलेलं असेल, एका माणसाची प्रॉक्सी करून दुसरा माणूस आला असेल, असे काहीही प्रकार होऊ शकतात. क्रिमिनल माइंड जर असेल एखाद्याचं, त्या पद्धतीने जर तो काम करत असेल तर कुठलाही प्रकार होऊ शकतो. म्हणून त्याच्यावर अभियोग किंवा मग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्याच्यावर चौकशी ठरवून त्याचं निवडणूक लढण्याचं जे प्रावधान आहे घटनेतलं, तेही एखाद्या वेळी रद्द होऊ शकतं. म्हणून त्यासाठी हे परंतुक महत्वाचं आहे. अनुच्छेद 190 चा समभाग 4 पुढे असं म्हणतो, राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य सभागृहाच्या अनुज्ञेशिवाय 60 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर सभागृहास त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करता येईल. आणि हे 60 दिवस कसे मोजायचे त्याबद्दलचं पुढचं एक स्पष्टीकरण याच्यामध्ये आपण विचारात घेऊया. 60 दिवस गैरहजर राहणे, आपला राजीनामा देणे, 2 सभागृहाचा असेल तर 1 सभागृहाचा राजीनामा देणे, 2 राज्याच्या विधिमंडळ असेल तर राष्ट्रपतीने हस्तक्षेप करून कुठल्या तरी एका राज्याचं त्याचं सदस्यत्व हे विहित तारखेनंतर रद्द करणे, अशा प्रकारे जागा रिक्त होतील. त्याशिवाय जर 60 दिवस कंटिन्यू तो अनुपस्थित राहिला तर त्याला अपात्र किंवा रिक्त म्हणून घोषित करता येईल. त्याचं पद रद्द करता येईल, त्याचं प्रतिनिधित्व रद्दबातल ठरवता येईल. हे विधानमंडळाच्या सभागृहाच्या अध्यक्षाच्या अखत्यारीत आहे. पुढे याच्यामध्ये एक परंतुक आहे. परंतु असे की म्हणजे 60 दिवसाचा कालावधी कसा मोजायचा त्याबाबत. 60 दिवसाचा उक्त कालावधी मोजताना ज्या कालावधीत सभागृहाची सत्र समाप्ती झालेली असेल किंवा लागोपाठ 4 दिवसाहून अधिक काळ ते तहकूब असेल, असा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जाणार नाही. म्हणजे सभागृहाचे सक्रिय आणि वर्किंग डेज, कार्यकारी दिवस या ठिकाणी मोडले जातील. ज्या दिवशी सभागृह हे त्याच्या कार्यकालामध्ये नसेल असा जो काळ असेल तो काळ या 60 दिवसामधून वगळला जाईल. म्हणजे एखाद्या वेळी 70 दिवस होतील, 10 दिवस वगळल्यानंतर 60 राहतील. 60 दिवस कसे मोजावे त्याच्याबद्दलचं हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. इथे आपण एक लक्षात घेऊया की जागा रिक्त होणे असा उल्लेख केलेला आहे. जागा रिक्त झाली याचा अर्थ त्याचं सदस्यत्व काहीतरी कारणास्तव रद्द झालेलं आहे आणि म्हणून जागा रिक्त झाली. जागा रिक्त होणे आणि सदस्यत्व रद्द होणे या 2 गोष्टी आहेत. एखाद्याची जागा रिक्त झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. प्रत्येक रिक्त जागेचं सदस्यत्व रद्द होईलच असं नाही. चौकशी अंती जर काही बाबी समोर आल्या तर रिक्त झालेल्या जागेचं सदस्यत्व परत त्या ठिकाणी पुनर्प्रस्थापित केलं जाऊ शकतं. परंतु सदस्यत्व रद्द करायचं असेल तर त्याची तरतूद आपण अनुच्छेद 191 मध्ये बघणार आहोत. म्हणजे 190 आणि 191 मध्ये फरक काय, तर 190 सांगतं सदस्याची जागा रिक्त होणे. याला एक विशेष महत्व आहे. जागा रिक्त झाली तर ती परत निवडणुकीने किंवा नेमणुकीने तुम्हाला भरावी लागते. विधान परिषद असेल तर नेमणूक करून किंवा विधानसभा असेल तर निवडणूक. मृत्यूने म्हणा किंवा अधिक काही कारणास्तव म्हणा, पोटनिवडणुकी ज्या आपण हल्ली बघतोय तशा पोटनिवडणुकीने ती जागा भरली जाते. परंतु सदस्यत्व रद्द होणे, जागा रिक्त होणे आणि सदस्यत्व रद्द होणे. तुम्ही म्हणाल मग जागा रिक्त झाल्यानंतर त्याचं सदस्यत्व रिक्त होत नाही का? तर जागा रिक्त होऊन सदस्यत्व रद्द होत नाही.
जसं आपण म्हटलं की विधान परिषदेचा आणि विधानसभेचा एका वेळी तो राहू शकत नाही, तर अशा वेळी त्यांनी एक राजीनामा दिल्यावर त्याचं सदस्यत्व रद्द होत नाही. ती जागा रिक्त होते. विधान परिषदेतली असेल किंवा विधानसभेतली असेल, ती जागा रिक्त होते. 2 राज्याच्या विधानमंडळातलं असेल, तर एका राज्यातल्या विधानमंडळाचा राष्ट्रपती सांगेल त्या तारखेपासून त्याचं जागा रिक्त केली जाते. म्हणजे त्याचं सदस्यत्व दुसऱ्या राज्यातल्या विधानसभामध्ये किंवा विधान परिषदेमधलं रद्द होत नाही. सदस्यत्व कायम राहतं. म्हणजे सदस्यत्व रद्द होणे, सदस्यत्व अपात्र ठरणे आणि जागा रिक्त होणे याच्यामधला हा फरक आहे. म्हणून आपण हे दोन्ही जरा तुलनात्मक दृष्टीने बघूया, की सदस्यत्वाची अपात्रता, सदस्यत्वाबाबत अपात्रता. 190 म्हणतं जागा रिक्त होणे, त्याच्याबद्दलची पात्रता, अपात्रतेचे नियम साठी त्यांनी काही निकष लावून दिलेले आहेत. तिथं सदस्यत्व रद्द होत नाही. जोपर्यंत तुम्ही आपला राजीनामा देऊन आपलं सदस्यत्व मागे घेणार नाही तोपर्यंत. पण इथे सुमोटो तुमचं सदस्यत्व रद्द होते. आता इथे बारकाईने आपल्याला लक्षात द्यायचं आहे, की जे जनप्रतिनिधी असतात, ते अनेक ठिकाणी उन्मत्तपणे वागताना दिसतात. कधी पोलिसांवर हात उगारतात, कधी वाईट शिवीगाळ करतात, कोणाला धमक्या देतात आणि असे काही प्रकार होतात. याचा कुठे शोध लागतो का याच्यामध्ये? याचा प्रयत्न मी प्रथम जेव्हा वर्ध्याच्या एका एम-एल-एचं प्रकरण निघालं, त्या संदर्भात याचा अभ्यास केलेला. म्हणून त्या दृष्टीने हे पाहणं जास्त महत्वाचं आणि जरा सखोल याच्यावर विवेचन करणं आवश्यक आहे. म्हणून 191 सदस्यत्वाबाबत अपात्रता. समभाग 1. एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल. त्याची अपात्रतेची साधारण 5 कारणं या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हणून ती व्यक्ती अपात्र होईल? पहिलं, जे लाभपत त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याचे पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्टित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाने कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून अन्य असे भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपत तिने धारण केले असे तर एक सदस्य जो निवडणुकीने निवडून आला त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं शासकीय राज्याच्या किंवा केंद्राच्या शासनातलं लाभाचं पद असेल तर तो सदस्य अपात्र समजला जाईल. म्हणजे त्यांनी निवडून येण्यापूर्वी अशा आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. एखादा अधिकारी सेवेत असेल तर तो निवडणूक लढणार नाही. सेवेचा त्याने राजीनामा दिल्याशिवाय त्याच्या राजीनाम्याची पडताळणी पूर्तता निवडणूक आयोगाने केल्याशिवाय त्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. असा या पहिल्या गोष्टीचा अर्थ आहे, की लाभाचं पद कुठल्याही बाबतीमध्ये एखाद्या माणसाकडे असेल आणि ते लाभाचं पद जर राज्य किंवा केंद्र शासनाच्या अखत्यारीतलं लाभपद असेल, याला एक अपवाद म्हणजे मंत्रिपदाचं आहे. मंत्री हे लाभाचं पद संबोधलं गेलेलं नाहीये. राज्याचा मंत्री असेल आणि तो केंद्रामध्ये झाला तर ते लाभाचं पद आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे मंत्री पदावर असून तुम्हाला हे करता येऊ शकतं. परंतु हे का केलेलं आहे तेही आपण चर्चेच्या ओघामध्ये पुढे बघणार आहोत. परंतु लाभाचं पद आणि तेही शासकीय यंत्रणेमधलं लाभाचं पद जर एखाद्या सदस्याकडे असेल आणि तो निवडून आलेला असेल तर त्याचं सदस्यत्व हे रद्द होतं, त्याचं सदस्यत्व अपात्र समजलं जातं. दुसरं, तो मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषणा झाली असेल तर मनोविकल असेल. एखादा एम-एल-ए पोलीस स्टेशन मध्ये जातो, पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारतो, अर्वाच्य शिवीगाळ करतो किंवा कोणाला मारण्याची धमकी देतो, भाषा एकदम रांगडी वापरतो. अशा वेळी सर्वसाधारण लोक काय म्हणतात, अरे काय वेडा आहे की खोडा हा, लोकप्रतिनिधी होऊन असं कसं काय वागतो. म्हणजे मनोविकल हा भाग या ठिकाणी सिद्ध होतो किंवा जवळपास असं सिद्ध होण्याच्या त्याचं त्याच्या रागावर नियंत्रण नाही. शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे. आता मध्यंतरी परत अजून कुठला तरी एक माजी मंत्री त्यांनी पोलिसांविषयी शिवीगाळचे शब्द वापरले, कुठल्या तरी तहसीलदाराला ऑफिसमध्ये घुसून मारेल वगैरे असे शब्द वापरले. तर हे काही विवेक प्रचूर
नीतिमान माणसाचं वक्तव्य नाहीये, पण आपण त्याला मनोविकल म्हणू शकतो का? आपल्या बोलण्यासाठी येत्या प्रघातामध्ये त्यांना वेडा म्हणू शकतो, अरे माणसाचं डोकं जाग्यावर नाहीये, डोकं फिरलंय की काय त्याचं, असं आपण म्हणतो. पण डोकं फिरणे आणि मनोविकल असणे याच्यामध्ये फरक आहे. इथं स्पष्ट घटनेमध्ये लिहिलेलं आहे की मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तसे घोषित केले असेल तर, म्हणजे अशा एखाद्या लोकप्रतिनिधीवर जर खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये जर न्यायालय आणि कॉम्पिटंट कोर्ट, सक्षम न्यायालय अशी घोषणा करत असेल की हा माणूस खरंच मनोविकल आहे, तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल, सदस्यत्वासाठी तो अपात्र मानला जाईल. तिसरं आहे ती अविमुक्त नादार असेल तर. अविमुक्त नादार, नादार म्हणजे इन्सॉल्वंट, त्याच्याकडे काहीच नाही. अविमुक्त नादारचा अर्थ असा आहे अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट, डिस्चार्ज इन्सॉल्वंट आणि अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट. अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट म्हणजे जो स्वतः आपलं मनोगत ऍफिडेव्हिट मध्ये लिहून सांगतो की माझ्याकडे कुठलाच मालमत्तेचा संपदेचा भाग नाहीये आणि मी इन्सॉल्वंट आहे, नादार आहे, आणि कायद्याने चौकशी करून जर त्याचं नादारत्व सिद्ध केलं तर ते डिस्चार्ज नादारत्व, आणि स्वतःहून केलं तर ते अनडिस्चार्ज म्हणजे अविमुक्त नादार, जो स्वतःहून असं लिहून देईल की मी नादार आहे. लंडनच्या न्यायालयामध्ये जसं अनिल अंबानीने लिहून दिलं की माझ्याकडे कुठलीच मालमत्ता नाही, न्यायालयाने ते स्वीकारलं आणि न्यायालय म्हणाला की चला ठीक आहे, हा अनडिस्चार्ज म्हणजे कोर्टाने डिक्री करून त्याला डिस्चार्ज केलेला नाहीये, तर तो स्वतःहून डिस्चार्ज झालेला आहे. दॅट इज कॉल्ड अनडिस्चार्ज नादार. थोडक्यात जो माणूस नादार आहे, त्याच्याकडे कसलीच मालमत्ता नाही, असा माणूस. म्हणजे लोकप्रतिनिधी होण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी काहीतरी मालमत्ता, अंगावरचे 4 कपडे तरी असावे, असं धरलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही मग नादार नाही त्या कारणासाठी तुम्ही पात्र ठरता. पण अविमुक्त नादार जर तुम्ही घोषित केले असाल किंवा तसं न्यायालयासमोर सिद्ध झालं असेल तर तुमचं सदस्यत्व हे रद्द होईल, तुम्ही सदस्यत्वासाठी अपात्र समजले जाल. चौथं आहे, ती भारताची नागरिक नसेल अथवा तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व संपादिले असेल अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर. म्हणजे इथं भारतीयत्वाचा मुद्दा महत्वाचा येतोय. भारताचा नागरिक नसेल, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं असेल किंवा काही करार मदार असे असतील, काही त्या इसमाच्या निष्ठा अशा असतील की ज्याने कबुलीने बद्ध असेल तर. कबुलीने बद्ध म्हणजे करार मदार, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असेल, त्या कॉन्ट्रॅक्ट नुसार जर तुमच्या निष्ठा या भारताशिवाय इतर कुठल्या तरी जगातल्या देशाबरोबर आहे असं जर सिद्ध झालं तर तुम्ही नागरिक नसताना किंवा तुम्ही बाहेरच्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर, किंवा तुमच्या अशा निष्ठा करार मदार करून दुसऱ्या देशाबरोबर तुम्ही प्रवर्तित केल्या असतील, डिस्चार्जिंग द ड्युटीज ऑफ अदर कंट्रीज अँड नॉट इंडियन, असं जर असेल तर तुमचं सदस्यत्व विधानमंडळाचं हे अपात्र समजलं जाईल. पाचवं आहे, ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली त्यासाठी अपात्र झाली असेल तर. असा एखादा कायदा संसदेने आणला असेल आणि त्याप्रमाणे ती अपात्र झाली असेल तर. असा कुठला कायदा म्हणजे आपल्या समोर परत तो अनुसूची 10 येतो, 1985 साली आलेला 52वी घटना दुरुस्ती. राजीव गांधी यांनी सदस्यत्व कुठल्या वेळी रद्द समजलं जाईल अशा वेळेचं जे अँटी डिफेक्शन बिल, पक्षांतर काय विरोधी कायदा, हे आपण जेव्हा जे बघितलं होतं त्याचा संदर्भ या ठिकाणी परत आहे. तो आपण लक्षात घेतला पाहिजे की संसदेने अशा वेळी एखादा कायदा केला असेल आणि नवीन केलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर असा व्यक्ती अपात्र ठरत असेल तर असा सदस्य हा अपात्र समजला जाईल. त्याचे 2 स्पष्टीकरण आहे या ठिकाणी. पहिलं स्पष्टीकरण असं म्हणतं की या खंडाच्या प्रयोजनाकरता एखादी व्यक्ती संघ राज्याच्या, सेंट्रल गव्हर्नमेंट, संघ राज्याच्या किंवा पहिल्या अनुसूचित निर्दिष्टित केलेल्या कोणत्याही राज्याचा मंत्री आहे, एवढ्याच कारणाने ती भारत सरकारच्या किंवा अशा राज्य शासनाच्या
नियंत्रणाखाली लाभपद धारण करते असे मानले जाणार नाही. लाभपद जेव्हा आपण बघितलं, हे त्याला स्पष्टीकरण लागू पडतं. हे स्पष्टीकरण असं आहे की राज्यामध्ये जर तुम्ही मंत्री असाल आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत असाल, तर तुमचं हे जे मंत्रिपद आहे, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं हे मंत्रिपद आहे, हे लाभाचं पद समजलं जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की का समजलं जाणार नाही? कारण तिथेही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, इथेही तुम्ही लोकप्रतिनिधी. अशी बरीचशी उदाहरणं आहे की राज्याच्या कारभारामध्ये एम-एल-ए म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेचे सदस्य असताना, तुमच्याकडे मंत्रिपद असताना तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली आणि लोकसभेची निवडणूक लढवून तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून आले, तर तुम्ही मंत्री होते म्हणून तुमच्याकडे लाभपद आहे असं समजलं जाणार नाही. हे नियम केलेले आहे. पण आपण त्या थोडंसं सीमेपलीकडे जाऊन विचार केला की हे नियम करण्यामागे उद्देश काय असेल? तर उद्देश हाच आहे की तिथेही तो लोकप्रतिनिधी म्हणून होता. लोकप्रतिनिधी म्हणून तो सभागृहाचा सदस्य होता. तो सभागृहाचा सदस्य होता म्हणून मंत्रिपद त्याच्याकडे होतं आणि त्याला त्याचे घटनात्मक लोकशाही युक्त अधिकार आहेत की तो पुढची कुठल्याही वरिष्ठ पातळीची निवडणूक लढू शकतो. म्हणून ते पद हे लाभपद म्हणून गृहीत धरलं जाणार नाही. मी म्हणालो होतो, लाभपद आपण जेव्हा विचारात घेतलं तेव्हा याला हा एक अपवाद आहे, तो आपण पुढे बघू. तो याप्रमाणे इथं असा आहे. समभाग 2 चा 10व्या अनुसूचीचा उल्लेख करताना सांगतो की एखादी व्यक्ती एखाद्या राज्याच्या विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य म्हणून राहण्यास 10व्या अनुसूची अन्वये अपात्र असेल तर ती त्यासाठी अपात्र होईल. म्हणजे 10व्या अनुसूचीमध्ये अपात्र असेल तर अशी व्यक्ती ही अपात्र समजल्या जाईल. 10व्या अनुसूचीमध्ये पात्रता अपात्रतेचा निकष काय आहे की तुम्ही पक्ष प्रमुखाचे, आता इथे पक्ष महत्वाचा आहे लक्षात. तुम्ही कुठल्या पक्षाचे एम-एल-ए म्हणून निवडून आलेला आहात. त्या पक्षाची एखाद्या प्रश्नाबद्दलची धारणा, त्या पक्षाचं धोरण जे आहे, त्या धोरणाविरुद्ध जर तुम्ही सभागृहामध्ये वक्तव्य करत असाल, तर त्या पक्षाला, त्या पक्षाच्या केंद्रीय समितीला आणि पक्षप्रमुखाला तुम्हाला अपात्र ठरविण्याचे अधिकार आहेत. हे पक्षांतर विरोधी कायदा जो 1985 ला पारित झाला, त्या कायद्याचा समावेश घटनेच्या अनुसूची 10 मध्ये करण्यात आला आणि त्यानुसार पक्षाला एक प्रकारची ताकद प्रदान करण्यात आली. विरोध लावलं की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात लोक जाऊ नये त्यासाठी आम्ही हे करतोय. परंतु अपवाद देऊन जर कोणी स्वेच्छेने राजीनामा देऊन एका पक्षाच्या सदस्यत्वाचा दुसऱ्या पक्षात जात असेल तर ती मुभा दिली. परंतु पक्षाला किंवा पक्षश्रेष्ठी नावाचा एक नवीन पक्षी आपल्याकडे निर्माण झालेला आहे. घटनेमध्ये कुठेही पक्षश्रेष्ठी हा शब्द तुम्हाला सापडणार नाही सगळ्या 395 अनुच्छेदामध्ये. पण अशा वेळी पक्षश्रेष्ठीला छुप्या मार्गाने या घटनेच्या दुरुस्तीनंतर 52व्या दुरुस्तीनंतर जे अघोरी अधिकार दिलेले आहेत त्यावरून लोकप्रतिनिधीला जनतेच्या भावना सभागृहात मांडण्यापासून एक प्रकारे मज्जाव केलेला आहे किंवा पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध बोलण्यासाठी मज्जाव केलेला आहे. थोडक्यात ही तुमच्या ओठांवर लावलेली चिकटपट्टी आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून वारंवार ज्या वेळी ह्या 10व्या अनुसूचीचा संदर्भ येतो त्यावेळी याच्यावर निखालस संशोधन झालं पाहिजे आणि त्या संशोधनाप्रचूर याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं मी आवर्जून जेव्हा सांगत असतो. त्याचा अर्थ एवढाच आहे की पक्षाचं धोरण काहीही असू शकतं किंवा पक्ष एवढे खलप्रवृत्त असतात कधी कधी की दुसऱ्या पक्षावर कुरघोडी करण्यासाठी आपली धोरणं कशाही प्रकारे बदलवू शकतात. जिथं जागतं उदाहरण आहे मराठा रिझर्वेशनचं, ओबीसी रिझर्वेशनचं, ओबीसीचं स्वराज्य संस्थांमधलं निवडणुकीतलं रिझर्वेशन रद्द होण्याचं, अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांचं पदोन्नती मधलं रिझर्वेशन रद्द होण्याचं, हे जे सगळे प्रश्न आहे यावर जेव्हा बिल पारित होतात संसदेमध्ये असतील किंवा राज्यांच्या विधानसभांमध्ये असतील, अशा वेळी काही पक्ष जे बाहेर टाहो फोडत असतात, बाहेर ट्यूट्यू करत असतात, जनतेची दिशाभूल करत असतात, ते लोकप्रतिनिधी मात्र
सभागृहामध्ये मुंग गिळून गप्प बसलेले तुम्हाला दिसतात. याचं कारण एकच आहे की जर तुम्ही तिथे बोललात तर ते रेकॉर्डवर येतं आणि रेकॉर्डर आलं आणि ते पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. आणि अशा वेळी हा जो अधिकार 10व्या अनुसूचीने पक्ष प्रमुख यांना प्रदान केलेला आहे, त्याच्यावर खरं तर आज या देशामध्ये संशोधनात्मक विचार होऊन सकारात्मक बदल होण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. इतप्पर यावर काही वेगळा विचार कोणाचा असेल तर आपण त्याचं स्वागत करूया किंवा एखादा प्रश्न या अनुषंगाने निर्माण झाला असेल तर आपण त्याचंही स्वागत करूया. इथे पुढचा अनुच्छेद बघून आपण एक नवीन प्रश्नाला वाचा फोडतोय. 192 अनुच्छेदामध्ये म्हटलं आहे की सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय. एखादा सदस्य हा पात्र आहे की अपात्र आहे त्याबद्दलची 190 आणि 191 मध्ये जी कारण मीमांसा जो घटनाक्रम सांगितलेला आहे त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असेल तर त्या ठिकाणी समभाग 1 अनुच्छेद 192 असं म्हणतो, एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद 191 खंड 1 मध्ये नमूद केलेल्यापैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राज्यपालाकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल. राज्यपाल जो त्याच्यावर निर्णय देईल तो अंतिम असेल. आणि म्हणून जेव्हा वर्ध्याच्या एमएलएने एका डॉक्टरला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चपलाने मारण्याची धमकी दिली होती त्यावेळी मी राज्यपालांना अर्ज केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की याच्यावर तुम्ही 192 प्रमाणे जो योग्य निर्णय असेल तुमचा तो निर्णय घ्यावा आणि त्यांचं सदस्यत्व हे काही महिन्यासाठी का होईना निलंबित करावं किंबहुना अपात्र त्यांना ठरवण्यात यावं. परंतु राज्यपालांनी ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे पाठवून त्याच्यावर चौकशी करून अहवाल देण्यासाठी पाठवलं आणि सध्या ते पेंडिंग आहे. आता हा जो प्रघात आहे हे राज्यपाल असं करण्यासाठी याच्यामध्ये समभाग 2 असं म्हणतो, अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार कृती करेल. आता या ठिकाणी काय झालं, राज्यपालांनी विधानसभेकडे ते पाठवलं. विधानसभाच्या अध्यक्षाचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतल्यानंतर जर आवश्यक वाटलं त्याच्या म्हणण्यानुसार जर राज्यपालांची खात्री पटली नाही तर राज्यपाल अंतिम निर्णय घेण्यासाठी सदरचं प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवून देईल आणि निवडणूक आयोगाला पाठवल्यानंतर निवडणूक आयोग त्याच्यावर अंतिम निर्णय देईल. हे कोणाला लागू पडतं? खंड 1 मध्ये 191च्या खंड 1 मध्ये जी तरतूद दिलेली आहे त्या तरतुदीनुसार लाभपदाला हे लागू पडतं. त्याच्यासाठी आपण याचा विचार करताना अंतिम ऑथॉरिटी अंतिम जी अधिकार पद आहे ते राज्यपालांचं आहे की जे अशा सदस्यत्वाला पात्र ठरवायचं की अपात्र ठरवायचं यावर विचार करेल. आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की आपण 191 बघितलं, 190 बघितलं, 192 बघितलं. इथे मिसकंडक्ट जर लोकप्रतिनिधी गैरवर्तन करत असेल तर काय आहे? कायद्याने त्याच्यावर गैरवर्तन केलं म्हणून कायद्यात जी काही तरतूद असेल, सामाजिक तेढ निर्माण केली असेल, जातीय तेढ निर्माण केली असेल, जातीवाचक शिव्या दिल्या असेल तर गुन्हे नोंद होऊ शकतात. परंतु गुन्हे नोंद होऊन न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा 5 वर्षाचा कालावधी होऊन जातो. ही उन्मत्तता काही प्रमाणात तुम्हाला प्रत्येक पक्षाच्या एमएलए मध्ये, मग कधी शिवसेनेचे, कधी राष्ट्रवादीचे, कधी काँग्रेसचे, बीजेपीचे सरसकट लोक आज अशा प्रकारचा उन्मत्तपणा करताना लोकप्रतिनिधी तुम्हाला दिसतात. आणि हा उन्मत्तपणा त्यांचा कशावर दिसतो? त्यांचा उन्मत्तपणा हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना. बच्चू कडू नावाचे जे एमएलए आहेत त्यांच्यावरती एक केस लागून त्याला सत्र न्यायालयाने शिक्षा थोपवली, त्याच्यामध्ये कन्व्हिक्ट केलेलं आहे. असं होऊन सुद्धा त्यांचं सदस्यत्व रद्द का होत नाही? त्यांना पुढील काही वर्षांमध्ये निवडणुकीपासून वंचित का ठेवलं जात नाही? असे लोकप्रतिनिधी की जे प्रशासनावर हात उगारतात, प्रशासन हे शासनाच्या अंडर काम करतात, त्याच्याकडून काम करून घेण्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही प्रशासनाला जर दोषी धरत असाल किंवा प्रशासन जर दोषी असेल तर अँटी करप्शन पासून तर त्याच्यावर तुमच्या आचारसंहितेचे सगळे नियम लावून तुम्ही डिपार्टमेंटल इन्क्वायरी करू शकता, त्याला निलंबित करू शकता, त्याला डिसमिस करू शकता, त्याच्यावर विभागीय चौकशा घेऊ शकता.
ही सगळी तरतूद तुम्हाला उपलब्ध असताना एखाद्या ऑफिसमध्ये घुसून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचा माजोरीपणा करून जर तुम्ही प्रशासकावर हात उचलत असाल तर तो अक्षम्य असा गुन्हा आहे असं मला वाटतं. परंतु घटनेमध्ये त्याबाबतची तरतूद नाही आणि ही तरतूद निर्माण होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे यावर विचार करण्याची गरज आहे. कुठलाही सदस्य असो, कोणी काही माझा व्यक्तिगत शत्रू नाहीये, पण विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य अशा प्रकारे प्रशासकांवर आपला उन्मत्तपणा दाखवतो. पक्षांतर्गत भानगडी होत असतील, डोकसे फोडाफोडी करतो तो ठीक आहे, त्यांचा व्यक्तिगत त्याचा भाग आहे, पोलीसच्या केसेस होती. इथं प्रशासकावर मारहाण केली तिथेही 353 सारखे आयपीसीचे गुन्हे, धमकी दिल्याचे गुन्हे, शिवीगाळ केल्याचे गुन्हे नोंद झालेले आहेत. मग ते एमएलए रणजित कांबळे असोत, अनिल बोंडे असोत की बच्चू कडू असो यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत. त्या गुन्ह्याचा शोध लागून यांना शिक्षा सुद्धा झालेली आहे. परंतु असं असूनही त्याला शिक्षेला परत त्याने आव्हान करून पुढच्या न्यायालयात, त्यानंतर पुढच्या न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत 15 वर्ष लागून जातात. त्याचे 3 टर्म तो एमएलए आपले काढून घेतो. प्रश्न दुसरा हाही पडतो की असे जे सदस्य आहेत, असे जे जनप्रतिनिधी आहेत, ते खरंच पॉप्युलर म्हटले पाहिजे, ते खरंच लोकप्रिय म्हटले पाहिजे. कोण्या लोकांसाठी ते लोकप्रिय असतील, त्या लोकप्रियतेचे निकष काय असतील आणि अशा लोकांना आपण परत निवडून द्यायचं की नाही हे जनतेने विचार करायला पाहिजे. पण जनता त्याच्यावर विचार करणार नसेल तर घटना काय म्हणतं, लोकप्रतिनिधीला लोकांना असं वाटलं की आमचा प्रतिनिधी हा असा असावा आणि त्यांनी निवडून दिलं, त्याला काय करणार? पात्र अपात्रतेचे निकष घटनेने सांगितलेले हे आहे. संविधान म्हणतं अशा प्रकारचे हे निकष आहेत, त्याच्यात तो बसतो का? नाही. पण संविधानाला 70-75 वर्ष झाली. ज्यावेळी संविधान तयार झालं त्याच्या पूर्वपीठिकेपासून तर त्याच्या संपूर्ण रचनेपर्यंतची जी सामाजिक नैतिक पातळी होती ती आज राहिलेली दिसत नाही. आणि म्हणून एकंदर समाजाचीच मानसिक स्थिती, नैतिक स्थिती खालावली असेल तर तुमचे प्रतिनिधी सुद्धा तसेच असतील. म्हणून आपल्याला मुंग गिळून गप्प बसलं पाहिजे. ज्यांना वाटत असेल आपण गप्प बसलं पाहिजे त्याने गप्प बसा. पण मला वाटतं काळ परत्वे, यथायोग्य सकारात्मक बदल हे युनिव्हर्स ट्रूथ आहे, विश्वाचं सत्य आहे. आणि या सत्याचा विचार केला तर आपण याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी बदल झाले पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण संविधानाच्या पारायणामध्ये आपण जेव्हा एक एक बाब अशा रीतीनं बघतो आणि त्याचा विचार करतो तेव्हा हाही विचार करायला पाहिजे की सध्या स्थिती काय आहे. अपात्र ठरवण्यासाठी, जागा रिक्त होण्यासाठी ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदीला बगल देऊन या लोकांचा अशा प्रकारे उन्मादी वर्तणुकीचा जो भाग आहे त्याला बंद कसा येईल. कदाचित हे यांना माहित आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना की संविधानात अशी काही तरतूदच नाहीये. लोकसभेचा माणूस आपल्या पक्षाचा असेल तर आपण आरामात त्याच्यातून सुटू. राज्यपाल महोदय त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडे जातील, त्यांना अहवाल मागवतील, त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी तरतुदी कायद्याच्या काढता येतील आणि त्याच्यातून आपली सही सलामत सुटका करून घेता येईल. परंतु घटनेत जर असा एखादा प्रघात आपल्याला भविष्यात आणता आला की जनप्रतिनिधीच्या, लोकप्रतिनिधीच्या सार्वजनिक वर्तणुकीवर काहीतरी नैतिक बंधनं निर्माण केली पाहिजे. विशेषत्वाने लोकप्रतिनिधी जेव्हा प्रशासकाबरोबर इंटरॅक्ट करतात त्यांच्या बरोबर त्यांची बोलणी चालणी व्यवहार होतो, त्याला कोणाला मना नाहीये. पण एखादा इन्स्पेक्टर उठून जर त्यांनी मला सलाम केला नाही तर त्याने माझा अपमान केला म्हणजे जनतेचा अपमान केला असा जो सरसकट संदर्भ काढला जातो. लोकसेवक आहे तो. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि मला वाटतं लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्या कार्यकक्षा घटनेने निर्धारित केलेल्या जर अपुऱ्या वाटत असतील तर हे निर्धारण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत वेगळ्या पद्धतीने बघितलं जाऊ शकतं. त्यासाठी नवीन कायदेशीर बदल केले जाऊ शकतात असं या ठिकाणी माझं प्रांजळ मत आहे. या चॅप्टर मधला शेवटचा जो अनुच्छेद आहे चौथा 193वा अनुच्छेद तो असं म्हणतो की अनुच्छेद 188 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती. म्हणजे एखाद्या
सदस्याने 188 अनुच्छेद काय आहे? शपथ घेणे, प्रतिज्ञा करणे व त्याच्यावर सही खाली केल्यानंतर स्थानापन्न होणे, यासाठी 188 अनुच्छेद आहे. 193 अनुच्छेदामध्ये 188 चा उल्लेख करून असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद 188 च्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्यत्वाला आपण पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत किंवा संसदेने अगर त्या राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीद्वारे त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे, हे माहीत असताना तसे केले तर, म्हणजे आपण कुठल्याही कारणास्तव त्याची कारण विशद केलेली आहे. संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेले नियम, हे 192-93 मध्ये आपण अपात्र झालो आहे हे नियम, हे माहीत असून आणि आपण अपात्र आहोत हे माहीत असून जर 188 प्रमाणे शपथ घेतली असेल तर ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल 500 रुपये इतक्या शास्तीस दंड, शास्ती म्हणजे दंड, इतक्या शास्तीस ती पात्र होईल व ती शास्ती राज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केली जाईल. राज्याला येणे असलेले ऋण जणू काही त्यांनी राज्याचं कर्ज घेतलेलं आहे आणि राज्याला ते कर्ज वसुली जप्ती आणून त्याच्याकडून करता येते, अशा प्रकारे दंड समजून त्या प्रत्येक दिवसाला खोटेपणाने, नजर चुकीने नाही म्हणता येता येईल, नजर चुकीने असतं तर त्याच्यावर चौकशी झाली असती, पण खोटेपणाने हे सगळं माहीत असताना की आपण अपात्र आहोत तरीही एखादा सदस्य 188 अनुच्छेदात सांगितलेल्या शपथ आणि प्रतिज्ञापत्रानुसार शपथ घेतो, त्याच्यावर सही करतो, राज्यपालाच्या समक्ष हे सगळं घडतं आणि स्थानापन्न होतो, हे जाणून बुजून जर त्यांनी केलं असेल, नॉट बाय मिस्टेक, कोणी असं म्हणू शकत नाही की मी चुकून केलेलं आहे. हा अनुच्छेद 193 फार स्पष्ट आहे. चूक बोनाफाईड आहे की मॅलाफाईड आहे? चूक बोनाफाईड असेल तर ठीक आहे, पण चूक जर मॅलाफाईड असेल त्या मॅलाफाईड चुकीबद्दल 193 अनुच्छेद इथे नमूद करून सांगतो की जर तुम्हाला हे माहीत असताना तुम्ही असं केलं असेल तर मात्र तुम्हाला ज्या ज्या दिवशी तुम्ही असं स्थानापन्न झाल्यानंतर सभागृहात हजर राहिला त्या प्रत्येक दिवसाला 500 रुपये याप्रमाणे दंड तुमच्यावर लावण्यात येईल आणि तो दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. हे दंडनीय कलम असल्यासारखं घटनेतलं अनुच्छेद 193 या ठिकाणी अशा प्रकारे पात्रते अपात्रतेबद्दल चारही अनुच्छेदाचा परिपाक म्हणून भाष्य करतं. तर या चॅप्टर मध्ये आपण सदस्यत्वांची पात्रता अपात्रता याच्यावर जो उहापोह जी चर्चा आवश्यक होती, ज्या उदाहरणांचा आवश्यक होती, ज्या मतांचा आवश्यक होती ती केली. यावर प्रश्न निश्चित निर्माण झालेले असतील, जर असेल तर आपण उद्याच्या सत्र सुरू करण्यापूर्वी हे प्रश्न पुनश्च एकदा बघूया. आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. आज जरासा आउटलुक माझा विना टाय आहे, दिवाळीचा तेवढंच औचित्य घेऊन मोकळेपणाने तुमच्याशी बोलण्याचा भाग आहे, दुसरं काही नाही. आणि सगळ्यांना दिवाळ सणाच्या, उद्यापासून येणाऱ्या नवीन वर्षाच्या दिवाळ सण आपण याच्यातला मांडतो. तुम्ही काही लोक असं म्हणणार मग तुम्ही पण हिंदू संस्कृती मांडता का? तर हिंदू संस्कृती मांडणं आणि एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणं, एखाद्या गोष्टीची उपासना करणं, एखाद्या गोष्टीवर तुम्हाला तुमची आस्था असणं हा घटनात्मक अधिकार आहे. त्याच्यामुळे कोणी याचा विचार असा करू नये की आमचे पारायणकार जे आहे ते हिंदू धार्मिक आहे आणि मग त्याच्यावर लगेच ट्रोलिंग सुरू होईल की हिंदू धर्माच्या रूढी मांडणारा माणूस घटनेचं पारायण करतो, हा घटनेचा अपमान आहे वगैरे वगैरे गोष्टींमध्ये आपण जाऊया नको. त्याच्यातली तत्वशुद्धता आपण लक्षात घ्यावी. एखाद्या दिवशी मोकळीक म्हणून या ठिकाणी आज तुमच्या समोर असा अपेअर झालो आणि आजचं हे आपलं 88व पुष्प, सलग 88व पुष्प आपण संपवलेलं आहे. उद्या 89व पुष्प आपण घेऊ. पूर्वी परत एकदा दिवाळ सणाच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना आनंदी, उत्साही, संपन्न आणि प्रगल्भतेच्या बौद्धिक वातावरणात जगण्याची परमेश्वर सुबुद्धी देवो. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सर्वांना या कोरोना काळामध्ये सगळे नियम पाळून उत्तम आरोग्य लाभो. आपल्या आरोग्याचे प्रश्न आपल्या कुटुंबात सुद्धा कोणाच्या बाबतीत निर्माण न हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.